लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी पुणेकरांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील आपण एका दालनामध्ये आहोत आणि याच दालनामध्ये आपल्याला सुरुवातीला जर पाहिलं तर शारदा गणेशची गणपतीची मूर्ती आहे ती देखील पाहायला मिळते। त्याच्यानंतर बाळ गोपाळ असलेल्या गणेशाची मूर्ती देखील पाहायला मिळते। त्यानंतर मुंबईचा असा प्रसिद्ध असलेला लालबाग राजाची मूर्ती त्याच्या आयुध देखील याच्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर जी चौरंगी जी पारंपरिक आपली जी मूर्ती आहे ती देखील पाहायला मिळते आहे। आसनाची मूर्ती देखील पाहायला मिळते, डमरूवरची पाहायला मूर्ती मिळते। या मूर्तींना फेटे असतील, पितांबर असेल, उपरण असेल, शेला असेल या पद्धतीचं संपूर्ण जे आहे ते परिधान केलेलं आहे आणि लाडक्या गणरायाला नेण्यासाठी या सर्व मूर्ती आधीच पुणेकरांनी काही बुक केल्यात। काही आज रविवारच्या सुट्टीमुळे आणि पावसाचा उसंत मिळाल्यामुळे पुणेकरांनी या मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। यंदा बाजारपेठेमध्ये मागणी कशा प्रकारे आहे आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती अवेलेबल आहेत? यंदा आमच्याकडे सर्वात जास्त मागणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई, त्याच्यानंतर आमचा मानाचा तुळशीबागाचं 125 वर्ष असल्यामुळे तुळशीबाग, त्याच्यामध्ये दोन्ही मोठ्या साईज आहेत, लहान साईज आहेत। त्याच्यानंतर लालबागचा राजा, चिंतामणी, आमचा अजून कसबाचा आमचा मानाचा पहिला, अशा ह्याचा प्रचंड मागणी आहे आता। साधारण किती इंचापासून आपले गणपती आहेत आणि किती फुटापर्यंत आहेत? साधारण दर काय आहेत? आमच्याकडे 12 इंचापासून ते 5 फुटापर्यंत गणपती अवेलेबल आहेत आमच्या श्लोक आर्ट्समध्ये कसबा पेठेत। आणि साधारण 1 फुटाचा गणपती आम्ही 1,500 पासून ते 5 फुटाची मूर्त 11,000 ते 11,500 पर्यंत आम्ही विकतोय आता। प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा काय मागण्या आहेत? भाविकांच्या काय मागण्या? प्रचंड प्रतिसाद आहे, कारण की काय झालं आहे की प्लॅस्टरवरची बंदी उठायला बराच कालावधी गेला आणि त्या कालावधीमध्ये म्हणजे कारखानदारांना गणपती बनवायला फारच वेळ मिळाला नाही, त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त आहे, असं परिस्थिती आहे आता। आम्ही आता इथे कसबा गणपती घेतो दरवेळेस आणि इथे पण म्हणजे बरीच दुकानं फिरून आम्हाला कसबा गणपतीच आवडला। म्हणजे इथे रेट पण रिजनेबल आहेत आणि मूर्ती पण सुबक सुंदर आहे। विविध असंख्य व्हरायटी असलेल्या गणेशाच्या बाप्पांच्या मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळत आहेत आणि यंदाचा गणेश उत्सव आणखीन खास असणार आहे, कारण यंदाच्या उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता देखील मिळालेली आहे। ठिकठिकाणी त्या गणरायाचं स्वागत पुणेकर असतील किंवा गणेश भक्त असतील, भाविक असतील, हे घरी तितक्याच जल्लोषाने मोठ्या प्रमाणात स्वागत करतानाचं आपल्याला यंदाच्या वर्षी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अंकितासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।